बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराला काल सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने मोठा तडाखा बसलाय आणि त्याचा फटका मलकापूर शहर पोलीस स्टेशनला बसलेला आहे। आपण बघू शकतो की ही जी मलकापूर पोलीस स्टेशनची जी इमारत आहे, अक्षरशः इमारतीवरती जे असलेले तीन पत्र आहेत ती अक्षरशः उडून गेलेली आहेत। 50 फुटावरती ही पत्र, 100 फुटावरती ही पत्र उडालेली आहेत। आपण बघू शकतो की आणि ज्या इमारतीमधल्या ज्या खोल्या आहेत त्या खोल्यामधले या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या पोलीस स्टेशनचं साहित्य होतं ते सुद्धा भिजलेलं आहे। लॅपटॉप असतील, कॉम्प्युटर असतील, काही महत्त्वाचे कागदपत्र असतील ते सुद्धा या ठिकाणी भिजलेले आहेत। मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो ही परिस्थिती पाहिली तर अतिशय भयानक आहे। अक्षरशः या इमारतीवरती असलेले तीन पत्र ते अक्षरशः या ठिकाणी उडून गेलेली आहेत। परिसरात असलेल्या या ठिकाणी झाडांची सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। रात्रभर या ठिकाणी जे पोलीस कर्मचारी ड्युटीवर होते त्यांनी सुद्धा या ठिकाणी रात्र जागून काढलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काल जवळपास 6-7 वाजेपासून मलकापूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये विद्युत नाहीये, त्यामुळे अनेकांनी रात्र या ठिकाणी जागून काढली। आपण ही जी परिस्थिती पाहिली मलकापूर पोलीस स्टेशनच्या इमारतीची तर तुम्हाला या दृश्यामध्ये दिसतंय की अक्षरशः जी पोलीस स्टेशनवरती इमारतीच्या वरती असलेले जे तीन पत्र अक्षरशः ही झाडावरती या ठिकाणी लटकलेली आपल्याला दिसत आहेत। मोठं नुकसान या ठिकाणी पोलीस स्टेशनचं या ठिकाणी झालेलं आहे। हे जे मोठमोठे अँगल्स जे आहेत, लोखंडी अँगल ते सुद्धा या ठिकाणी उन्मळून पडले, वाकलेले आहेत। म्हणजे एवढी मोठी जी हवा आहे ती हवा किती मोठी असेल याचा या ठिकाणी प्रत्यय येतोय। एकंदरीत पाहिलं तर पोलीस स्टेशनचं या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मलकापूर, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।